रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे मंत्र, तंत्र आणि यंत्र यांचं सामर्थ्य काय आहे याविषयी आपला आजचा हा भाग आहे. तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात पुरातन वाङ्मय, जुनं वाङ्मय, आपण मूलगामी वाङ्मय म्हणूया, ते आहे वेद. ते 4 आहेत: यजुर्वेद, अथर्ववेद, साम आणि ऋग. हे 4 वेद आहेत आणि 4 वेदांमध्ये सगळं ज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अशी पण विद्या सांगितलेली आहे की जारण, मारण, उच्चाटन, विद्वेषण, संमोहन अशा काही घातक विद्यासुद्धा त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तेव्हा दुसऱ्याला मंत्राने मारणं, तशा प्रकारचे मणिमंत्र मौषधया असं म्हटलं आहे आयुर्वेदाने. मणी, मंत्र आणि औषधी याच्या सहाय्याने माणसाला चांगलं पण करता येतं आणि त्याच्या सहाय्याने माणसाला मारता पण येतं. असे प्रकार जे आहेत ना, तर ते जारण, मारण, उच्चाटन हे जे विद्येचे दालनं आहेत ते वेद उपनिषदांपासून ते आलेले आहेत. आणि आत्तापर्यंतसुद्धा एवढं विज्ञान युग आहे, 21वे शतक आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्र, पुरोगामी मनुष्य असं म्हणत आहोत. आपण चंद्रावर गेलो, सूर्यमालेतले शोध चालू आहेत. आपण पार पाताळाच्या शेवटच्या तळापर्यंत गेलेलो आहोत. पृथ्वीला प्रदक्षिणा घालून विमानं येत आहेत. या सगळ्या गोष्टी आपण पादाक्रांत केल्या असल्या तरी मानव जारण, मारण, उच्चाटन, विद्वेषण या सगळ्या विद्या आजसुद्धा वापरतो. मंत्राने पैसे दुप्पट करून देतो. मंत्राने तुमचे सोनं विणं असेल तर ते दुप्पट करून देतो. मंत्राने पाऊस पाडतो. मंत्राने माणूस मारतो, त्याला मूठ वगैरे आपण म्हणतो. हे असं जारण, मारण, उच्चाटन या ज्या गोष्टी आहेत ना, तर या गोष्टी माणूस आजही सुद्धा करतो आहे. तेव्हा माऊली या संबंधी म्हणताना असं म्हणते, मंत्रे जरी मंत्रेची वैरी मरे, तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे, तरी कडुनिंब का पियावा. म्हणजे जरी मंत्रेची वैरी मरे, जर मंत्राने वैरी मेला असता तर कमरेला कटार बांधून कशाला फिरावं लागलं असतं. दूध साखरेने जर रोग जात असते तर कडुनिंबासारखे औषधं कशाला प्यावे लागले असते. अर्थात याच्यावर साधू संतांचा विश्वास नाही. मग विश्वास जर मंत्रावर नाही तर मग कोणत्या मंत्रावर नाही. आणि हे मंत्र खरंच चालतात का, चालत असतील तर त्यांची कक्षा काय आहे हे एकदा सविस्तर प्रत्येक गोष्टीचं समजून घेतलं पाहिजे. आजचं आपलं फक्त सांगायचं आहे असं की मंत्र याचे वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजे जसं मंत्रालय, मंत्र अधिक आलय, आलय म्हणजे ठिकाण, मंत्रणा करण्याचं ठिकाण. मंत्र इथे अर्थ आहे विचार विनिमय करणे. मंत्र ते म्हणजे तिथे जे हे मंत्रीगण गेलेले असतात, निवडून गेलेले, म्हणजे आजचे राजे म्हणू आपण त्यांना, तर तिथे त्यांची मंत्रणा होते. म्हणजे मंत्रिमंडळाच्या प्राथमिक बैठकीमध्ये असे मंजूर झालं, असा विचार करण्यात आला, हे असं तिथे विचार करण्याचं ठिकाण, मंत्रणा करणे, मग त्याला म्हणतात मंत्रालय. आलय म्हणजे ठिकाण. विद्यालय, देवालय, ग्रंथालय हे आलय म्हणजे ठिकाण. आता इथं मंत्र अधिक आलय, मंत्रालय. तर या एका शब्दावरून आपला अंदाज आला असेल, फार विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही. तेव्हा या मंत्राचा अर्थ वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या ठिकाणी होतो. आता मंत्र असे वेगवेगळे प्रकारे लोक वापरतात. मंत्रणा ते म्हणजे कपटविद्यासुद्धा आहे, कुटिल कारस्थानसुद्धा आहे, ह्यासुद्धा मंत्रणाचा आहे. त्याचे विचार आहेत. विचारपूर्वक माणसं एकत्र येऊन विचार करून त्या माणसाला कसं गोत्यात आणायचं हे सुद्धा मंत्रच आहेत. तेव्हा आपण असा एक भाग पाडू लवकर होण्यासाठी की रजोगुणी माणसं जे आहेत ना, ते
मंत्राचा उपयोग जर करत असतील तर ते करतात धनासाठी, संपत्तीसाठी विचारविनिमय करतात. किंवा जर का ते मंत्र बोलून काही दुप्पट विद्या, दुप्पट पैसे, दुप्पट काय करत असतील तर ते त्यांचा जर तो भ्रम असेल किंवा त्यांना वास्तव वाटत असेल तर ते धनासाठी रजोगुणी माणसं करतात, आजही करतात. तमोगुणी माणसं असतात ती विनाशासाठी करतात. खंडेराया तुझे 5 रविवार धरीन रे बाबा, पण शेजाऱ्याला जुलाब लागू दे. म्हणजे त्याला नवस करतील, त्याचे मंत्र म्हणतील, महिनाभर तुझा मंत्राचा खंडेरायाचा जप करतो पण शत्रूचा नाश होऊ दे. अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचे मंत्रसुद्धा आहेत. मोठी मोठी पुस्तकं आहेत मंत्रविद्येचे. तेव्हाही होते, वेदामध्ये विचार आलेत आणि ते आजही आहेत. आणि तसे लोक आज पण आहेत की त्या विषयावर विचार करणारे, जगणारे. तमोगुणी माणसं याचा विचार किंवा मंत्रविद्या वापरतात ते विनाशासाठी. आणि सत्वगुणी माणसं जे आहेत ना ते इतर मंत्राशी तर नादी लागत नाही, पण त्यांचे मंत्र जे आहेत, मंत्र दिला राम कृष्ण हरी, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकाराम महाराज म्हणतात, मला स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि त्यांनी मला मंत्र दिला. काय मंत्र दिला? रामकृष्ण हरी. तर आता हे रामकृष्ण हरी मंत्र मी जपतो आहे आणि सगळ्या वारकरी संप्रदायाचा हा मंत्र आहे. तर हा मंत्र ते कशा करता जपतात? आत्मउद्धारासाठी, लोकांच्या उद्धारासाठी, मनाच्या समाधानासाठी, सात्विक आणि तात्विक ऊर्जा निर्माण होण्यासाठी. म्हणजे सत्वगुण विचाराचा किंवा मंत्राचा वापर करत असतील तर ते आत्मोद्धारासाठी आणि स्वतःचा उद्धार झाला तर इतरांचाही उद्धार करण्यासाठी ते म्हणतात मंत्र हा जपा. तेव्हा हे सत्वगुणी मंत्र जो दिलेला आहे की रामकृष्ण हरी. आता पुढे जाऊया आपण थोडं. तर मग हे रामकृष्ण हरी मंत्र जपताना त्याच्यामध्ये तंत्र काय वापरतात? ते तंत्र म्हणजे मंत्र वापरण्याची पद्धत. साधी असेल, मध्यम असेल, विशेष असेल तर त्याचं तंत्र आहे. समजा आपल्याला रामकृष्ण हरी मंत्र म्हणायचा आहे तर आपण माळेच्या जपावर सुद्धा म्हणू शकतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणू शकतो. पण आपल्याला कीर्तन करायचं आहे आणि मग लावणी मृदंग श्रुते टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने, तिथे मात्र आपण सुरुवात करताना रामकृष्ण हरीने करतो. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, इथून सम सुरू होते. म्हणजे हे तंत्र आपण वापरलं की हा मंत्र अशा पद्धतीने अशा समेवर अशा बोलातून वापरायचा. धा घिन धा घिन धा घिन ता घिन असे 4 मात्र्याच्या बोलातून तो चालतो मंत्र. मग आपण कवरही म्हणू शकतो कारण त्याला आपण तंत्र वापरलेलं आहे. आणि यंत्र काय वापरलं आहे? लावणी मृदंग हे याचं यंत्र आहे. लावणी मृदंग श्रुती म्हणजे विणा, टाळ घोष टाळ हे त्याचे यंत्र आहेत. म्हणजे याच्यामुळे आनंद अधिक वाढतो अशा प्रकारचं हे आहे. तेव्हा मंत्रविद्या ही जी आहे तर राजकारणी जे लोक आहेत ते मात्र ह्या मंत्राकडे फार दुर्लक्ष करतात की जे सात्विक आहेत. आणि आत्ता मी सांगितले की वारकरी वापरतात, भागवत संप्रदायिक, वैष्णव आणि हे सगळे लोक गायक वगैरे सगळे ते वारकरीच असतील असं नाही, पण सगळे या मंत्रतंत्र आणि यंत्राचा उपयोग करतात. पण राजकारणी लोकांचे जे मंत्रतंत्र आणि यंत्र आहेत ना त्याचा अर्थ मात्र वेगळा आहे. त्याचा तुम्हाला माहिती आहे, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किंवा चंद्रास्वामी एक तांत्रिक होते. चंद्रास्वामी बरे ते चित्र दाखवायचे. नरसिंहरावच्या वेळची गोष्ट आहे. म्हणजे इंदिरा गांधी हे वगैरे त्या काळामध्ये त्या चंद्रास्वामीचं नाव त्या बोफोर्स प्रकरणात सुद्धा आलं होतं आणि बऱ्याच वर्ष ते गाजत होतं. तेव्हा अशा प्रकारचे जे राजकारणी लोक आहेत तर चंद्रास्वामी हे तांत्रिक होते. म्हणजे तंत्र याचा अर्थ ते मंत्र वापरण्याचं कौशल्य. म्हणजे वैचारिक असेल किंवा तांत्रिक मांत्रिक वगैरे ज्याला आहेत ना तर ते तांत्रिक
फार महत्त्वाचं आहे. यंत्र आहे पण त्याचं तंत्र माहिती नाही, आपल्याला कौशल्य माहीत नाही चालवायचं, तर यंत्र 15,000चा मोबाईल असून उपयोग काय? मला जर तो चालवता आला नाही, त्याचं कौशल्य जर नाही चालवण्याचं, तर त्याचाही उपयोग होत नाही. आणि म्हणून ते तांत्रिक जे चंद्रस्वामी होते, आणि इकडे सत्यसाई बाबा होते, आता ते पण गेले, वारले. मोठे मोठे संस्थाने ते सत्यसाई बाबाचे ते मांत्रिक होते, मंत्र बोलायचे. आपल्या महाराष्ट्रातले पूर्वी जे माजी मुख्यमंत्री वगैरे वगैरे, नावं सांगत नाही त्यांचे, इथून आशीर्वाद घ्यायला तिथे जायचे सत्यसाई बाबांचे, ताईत काढून द्यायचे, मंत्र म्हणायचे वगैरे. आणि हे चंद्रस्वामी वगैरे हे तर वरचे केंद्रातले जे मंत्री आहेत पंतप्रधानासारखे त्या काळचे, ते त्यांचा विचाराने चालायचे. असे हे राजकारणी लोकांना सगळं पाहिजे असतं. त्यांना वाटतं चला ह्याने जमलं तर जमलं, आपलं राजकारण टेकलं पाहिजे. मग चंद्रस्वामीचे आशीर्वाद घेणार, सत्यसाईबाबाचे आशीर्वाद घेणार, म्हसोबाचे, खंडोबाचे, विठोबाचे, तुकोबाचे, सगळ्यांचे, काहीही ते सोडणार नाहीत. आणि एक एक मत त्यांचं लाख लाख मोलाचं असतं. तेव्हा अशा प्रकारचे हे म्हणजे जास्त कल त्यांचाच इकडे असतो. मला त्यांच्यावर अध्यारोप करायचा नाही आहे किंवा सगळेच तसे असतात असंही मला म्हणायचं नाही, पण त्यांचा कल तसा असतो. बघा तुम्ही, निवडणुकाजवळ आले की सगळ्या मंदिरात ते जाणार, अगोदर तिथे हजर राहणार, पार अगदी अयोध्यापर्यंत त्यांच्या यात्रा निघणार. हे सगळ्या गोष्टी ते एरवी नेहमी करतात का? तर अलिदा त्याच्याविषयी संशोधन किंवा सगळ्यांना माहिती असतं ते. तर सांगायचा मुद्दा असा की त्या लोकांनीसुद्धा सात्विक आणि तात्विक या मंत्राकडे लक्ष दिलं पाहिजे. ही मंत्रणा जास्त महत्त्वाची आहे, मानवतेची आहे. तेव्हा मग हे सात्विक आणि तात्विक मंत्र वापरणारे जे साधू संत आहेत ते काय म्हणतात इतर मंत्राबाबत, की ते म्हणतात, नेनती काही टानाटोना नामस्मरण वाचोने, नेनती काही टानाटोना. टानाटोना ते जाणत नाहीत, ते रामकृष्णाने म्हणतात आणि बाकी सगळं लोकांना उद्धाराचे मार्ग सांगतात. म्हणून तात्पर्य अर्थ असा आहे, स्वभावानुसार यांचा वापर या मंत्रतंत्र आणि यंत्राचा होतो. मोबाईल समजा यंत्र आहे, त्याचा स्वभावानुसार वापर होतो. सात्विक लोक त्यातलं सात्विक सगळं पाहतात, रजोगुणी लोक काय काय पाहतात, चित्रण विचित्रण ते सगळं तो त्यांचा विषय बनतो. राजकारणी लोक सगळ्या बातम्या आणि कोण कोणीकडे कसं काय हे त्याचे ते पाहतात. म्हणजे यंत्राचा वापरसुद्धा स्वभावानुसार करतात आणि गैरवापर पण बराचसा होतो. तेव्हा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणी, देह कष्टविती परोपकारी, संतांनी ज्या मंत्राचा उपयोग केला जगत उद्धारासाठी, मंत्र तंत्र आणि यंत्र वापरले, त्यांना अनुसरा, त्यांचं ऐका, आपल्या जीवनाचं कल्याण होईल, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.